वेलकम टू एस-सी-ए क्लासेस. एस-सी-ए क्लासेसच्या संस्कृत तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेमध्ये आपण इयत्ता 10वीचा संस्कृत विषयाचा पहिला पाठ, ज्याचं नाव आद्य कृषकः पृथुवैन्यः आहे, याची सुरुवात केली होती. तर सर्वप्रथम या पाठाच्या प्रस्तावनेमध्ये पाहिलं होतं आपण की ही कथा ऋग्वेदातून घेतलेली आहे आणि पृथुवैन्य या राजाला पहिला शेतकरी असं का म्हटलं जातं, तर त्याने शेतीच्या कामाला सुरुवात केली. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावले आणि शेतीच्या कामाचा विकास केला. म्हणून पृथुवैन्य राजाला पहिला शेतकरी मानलं जात होतं आणि त्याला कृषी विद्येचा जनक मानून त्याला पहिला शेतकरी मानलं गेलं. आणि या पृथुराजाविषयीच या पाठामध्ये आलेलं आहे. याबद्दल आपण पहिल्या पॅरेग्राफमध्ये पाहिलं होतं की पृथुवैन्य नावाचा राजा हा पृथ्वीवर पहिला अभिषेक केल्या गेलेला राजा होता, जो प्रयाग क्षेत्रामध्ये या राजाची राजधानी होती. आणि ज्यावेळी याचा राज्याभिषेक करायचा होता, त्यावेळी राजाच्या दरबारात असलेले सर्व स्तुती पाठक पृथुराजाची स्तुती गाण्यास उत्सुक होते. तेव्हा पृथुराजा स्वभावाने अतिशय चांगला असल्यामुळे त्यांनी आपल्या स्तुती पाठकांना काय आज्ञा केली, तर हे स्तुती पाठकांनो, थांबा. जोपर्यंत माझे चांगले गुण तुमच्या समोर प्रगट होत नाही, तोपर्यंत माझी स्तुती करू नका. आणि जर तुम्हाला स्तुती करावीशी वाटलीच, तर ती कोणाची करावी म्हणे? ईश्वराची करावी. आणि स्तुती पाठकांनी सुद्धा पृथुराजाची अशा प्रकारची निस्पृहता म्हणजेच मनाचा मोठेपणा जाणून घेऊन राजाच्या या आचरणाबद्दल सर्व स्तुती पाठक खूप प्रसन्न झाले, किंवा त्यांना कळून चुकलं की हा जो आपला राजा झालेला आहे तो अतिशय स्वभावाने चांगला आहे. तर या पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपण पाहिले पृथुराजाचा राज्याभिषेक आणि त्याचं असलेलं आचरण याविषयी झालेलं आहे. तर ग्रामर भाग जो आहे याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे पॅरेग्राफ वाईज म्हणजे उतार्यानुसार प्रश्नोत्तरांमध्ये पूर्ण वाक्येनं उत्तरत उचितम कारणम चित्वा उत्तरम लिखत, त्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी शब्द, विशेषणम लिखत, संधी विग्रह असे बऱ्याच प्रकारचे व्याकरणावर आधारित प्रश्न पॅरेग्राफमध्ये येतात. त्यात विभक्ती अंत पदानी लिखत म्हणजे प्रथमा विभक्तीची पद लिहा, पॅरेग्राफमध्ये आलेले द्वितीय विभक्तीचे पद लिहा, असे विभक्ती अंत पदानी किंवा पूर्वकाल वाचक किंवा हेत्वर्थक अव्यय असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या पॅरेग्राफवर तुम्हाला येऊ शकतात. तर या पॅरेग्राफमध्ये आपण पाहिले गातुम उत्सुका हा जो शब्द आहे, गातुम उत्सुका हा जो शब्द आहे, या शब्दामध्ये संधी विग्रह आलेला आहे. गातुम प्लस उत्सुका त्यानंतर आपण पाहिले तावदहम हा एक शब्द आहे. तावत प्लस अहम, तावत प्लस अहम. त्यानंतर ईश्वरस्य प्लस एव म्हणजे ईश्वरस्य प्लस एव ईश्वरस्यैव. ह्या संधियुक्त शब्द झाले. या पॅरेग्राफ नंतर आपण पाहिलं पृथुवैन्य हा राजा झाल्यानंतर जेव्हा आपल्या राज्याच्या हालचालीविषयी जाणून घेण्यासाठी एकदा स्वतःच्या राज्यामध्ये तो भ्रमण करतो आणि भ्रमण करत असताना, फेरफटका मारत असताना आपल्या राज्यामध्ये असलेल्या जनतेच्या हाल किंवा हालचालींविषयी जाणून घेण्याविषयी जेव्हा तो बाहेर पडतो, तेव्हा त्याला काय काय दिसतं ते या सेकंड पॅरेग्राफमध्ये आपण पाहिलं होतं. जसं एकदा पृथुराजा स्वतःच्या राज्यामध्ये राजा झाल्यानंतर फिरण्यासाठी जातो किंवा फेरफटका मारण्यासाठी जातो, आणि जेव्हा तो जातो तेव्हा त्याला दिसतं की आपली प्रजा ही अतिशय कमजोर आणि दुर्बळ झालेली आहे. ती प्रजा पशुप्रमाणे जगत आहे, निकृष्ट दर्जाचं अन्न खात आहे. आणि हे सर्व पाहून पृथुराजाला अतिशय दुःख झालं. पृथुराजा अतिशय चिंतित झाला. तेव्हा
राजासोबत असलेला पुरोहित राजाला म्हणाला, काय म्हणाला? हे राजा, धनधान्य इत्यादी सर्व वस्तू वसुंधरेने खरे पाहता तर उदरातच ठेवलेले आहेत, ते तू मिळविण्याचा प्रयत्न कर. तत्प्राप्तुम म्हणजे ते मिळविण्यासाठी, यतस्व म्हणजे प्रयत्न कर. तर आता याही पॅरेग्राफमध्ये पाहायचे आपल्याला कोणकोणत्या संधी आलेल्या आहेत. पहिला संधियुक्त शब्द आहे अशक्ताश्च, म्हणजे काय? अशक्ताहा प्लस च. त्यानंतर दुसरा संधियुक्त शब्द आहे पशुवत जीवंती, म्हणजे पशुवत प्लस जीवंती. पुढचा शब्द आहे पुरोहितो वदत, पुरोहितः प्लस अवदत. त्यानंतर नेक्स्ट वर्ड आहे तत्प्राप्तुम, चा विग्रह काय येईल? तत् प्लस प्राप्तुम. तर हे संधियुक्त शब्द आहेत जे आपल्याला उतार्यानुसार प्रश्नोत्तरांमध्ये येऊ शकतात. आता यानंतर जो उतारा आहे त्या उतार्याचं नाव आहे, तो उतारा आहे तिसरा उतारा. पहिल्या उतार्यामध्ये काय झालं, काय पाहिलं आपण की पृथ्वीराजा राजा झाला. पहिला राज्याभिषेक केलेला राजा पृथ्वीराजा होता. दुसऱ्या उतार्यामध्ये राजा झाल्यानंतर पृथ्वीराजाने आपल्या राज्यात फेरफटका मारल्यानंतर त्याला प्रजेचे काय हालचाल दिसले ते सेकंड पॅरेग्राफ मध्ये दिलेलं आहे, जे आत्ताच आपण पाहिले दोन्ही पॅरेग्राफ पुन्हा एकदा. आता तिसऱ्या पॅरेग्राफ मध्ये काय दिलेलं आहे की जेव्हा पृथ्वीराजाने आपल्या राज्यात फेरफटका मारला, राजाच्या दृष्टीस आलं की आपली प्रजा कोणत्या प्रकारचं जीवन जगत आहे ते पाहून जेव्हा तो दुःखी झाला, पुरोहितांनी सांगितलं होतं की धनधान्य इत्यादी सर्व वस्तू वसुंधरेच्या उदरातच आहेत, ते मिळवण्यासाठी तू प्रयत्न कर. बरोबर. आणि मग हे मिळविण्यासाठी जेव्हा राजाने प्रयत्न केला तेव्हा सर्वप्रथम राजाने काय केलं, तर त्यांनी सांगितलं की बघायचंय तिसरा पॅरेग्राफ. पुरोहितांनी काय सांगितलं की तू हे धनधान्य इत्यादी मिळवण्याचा प्रयत्न कर. मग मिळवण्यासाठी पृथ्वीराजाने पहिलं काम काय केलं, बघायचंय पहिली ओळ. तदा पृथुरूपेन, तदा पृथुभूपेन, तेव्हा पृथुराजाने, तदा म्हणजे तेव्हा, पृथुभूपेन पृथुराजाने, तदर्थम त्यासाठी, तेव्हा पृथुराजाने त्यासाठी, धनुहू म्हणजे काय? धनुष्य, धनुहू धनुष्य. बघायचं इथे धनुहू शब्दाचा अर्थ काय? धनुष्य. पुरोहितांनी सांगितल्याप्रमाणे राजाने धनधान्य इत्यादी मिळविण्यासाठी धनुष्य सज्जीकृतम म्हणजे सज्ज केले. धनुहू म्हणजे धनुष्य, सज्जीकृतम सज्ज केले. तेव्हा स्त्री रूपम धृत्वा, तदा म्हणजे तेव्हा, भूमीही म्हणजे भूमी, भूमाता. स्त्री रूपम धृत्वा स्त्रीचा वेश धारण करून, तेव्हा भूमाता स्त्रीचा वेश धारण करून, तस्य पुरतः त्याच्या समोर, जेव्हा पृथ्वीराजाने आपला धनुष्य भूमीच्या उदरात असलेले धनधान्य मिळविण्यासाठी सज्ज केला, त्याच क्षणी भूमातेने स्त्रीचा वेश धारण केला आणि ती त्याच्या समोर प्रकट झाली आणि म्हणाली, काय म्हणाली? हे राजेंद्र, हे राजा, तव पिता तुझे वडील, तव पिता तुझे वडील, दुःशासक, दुःशासक म्हणजे दुष्ट शासन करते, दुःशासक दुष्ट शासन करते. वेनराज, वेनराज तुझे वडील दुष्ट शासन करते असलेले वेनराज, राजधर्मस्य पालनम राजधर्माचे पालन न अकरोत करत नव्हते. तुझे वडील दुःशासक असलेले म्हणजे दुष्ट शासन करते असलेले वेनराज राजधर्माचे पालन करत नव्हते. म्हणजे काय? राजाचं काय, राजाचा धर्म काय की आपल्या प्रजेचं रक्षण करणे, बरोबर. मग आणि प्रजेला सुखी ठेवणे. मग या दरम्यान तुझे वडील दुष्ट शासन करते होते, त्यांचं प्रजेकडे लक्ष नव्हतं आणि म्हणून मया चोर लुंठक भयात, मी चोर लुटून नेतील या भीतीने, म्हणून तेव्हा मी चोर लुटून नेतील या भीतीने, धनधान्य पुष्प फलानी, धनधान्य फुले फळे,
धन धान्य फुले फळे मम उदरे निहितानी, हे सगळं काही माझ्या पोटातच ठेवलं. तेव्हा मी चोर लुटून नेतील या भीतीने धन धान्य फुले फळे माझ्या पोटातच ठेवले. त्वं तु प्रजाहित दक्षः नृपः, मात्र तू प्रजेचे कल्याण करण्यात दक्ष असा राजा आहेस. वडील कसे होते म्हणे? दुष्ट शासन करते होते, ज्यांचं प्रजेच्या कल्याणाकडे लक्ष नव्हतं. आणि म्हणून मी काय केलं की हे सगळं धन धान्य फुले फळे माझ्या उदरातच ठेवली. मात्र भूमाता काय म्हणाली की तू कसा राजा आहेस? प्रजेचे कल्याण, प्रजा हित, हित म्हणजे कल्याण, प्रजा म्हणजे प्रजा, जनता, जनतेचं कल्याण करण्यात मग्न असा राजा आहेस. आणि यदित्वं प्रयत्नेन, जर तू प्रयत्नपूर्वक, यदित्वं प्रयत्नेन, जर तू प्रयत्नपूर्वक कृषी कार्यम करोशी, शेतीचं काम करशील, जर तू प्रयत्नपूर्वक शेतीचं काम करशील, तरीही अहम प्रसन्ना भविष्यामी, तरच मी काय होईल म्हणे? प्रसन्ना भविष्यामी, प्रसन्न होईल. जर तू प्रयत्नपूर्वक शेतीचं काम केलंस तरच मी प्रसन्न होईल. शेतीचं काम करायचं म्हणजे नेमकं काय? म्हणून हे उपदेश भूमातेने पुढे सांगितला की म्हणून धनुहू त्यज, धनुष्याचा त्याग कर. म्हणून तू धनुष्याचा त्याग कर, कारण धनुष्य हातात घेऊन शेतीचं काम होणार आहे का? नाही. शेतीचं काम करण्यासाठी शेतीचीच साहित्याची गरज असते, जे आपल्याला करायचे. मग त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की खनित्राणी, खनित्राणी खुरपे, हलानी, हल म्हणजे नांगर, हल म्हणजे काय? नांगर, कुद्दालकान म्हणजे कुदळ, खुरपे, नांगर, कुदळ, आणि लवित्राणी म्हणजे फावडे. लवित्राणी म्हणजे काय? फावडे. खनित्राणी म्हणजे काय? खुरपे. हल म्हणजे काय? नांगर. कुद्दालकान म्हणजे काय? कुदळ. म्हणून खुरपे, नांगर, कुदळ, फावडे, खुरपे, नांगर, कुदळ, फावडे, हस्ते गृहीत्वा, हातात घेऊन, हस्ते गृहीत्वा हातात घेऊन, प्रजाजनैहि सह, आपल्या प्रजेसोबत, प्रजाजनैहि सह आपल्या प्रजेसोबत कृषी कार्यम कुरु, काय कर म्हणे? शेतीचं काम कर. कृषी कार्यम, शेतीचं काम. कोणासोबत? प्रजाजनैहि सह, प्रजा म्हणजे जनता, आपल्या जनतेसोबत शेतीचं काम तू कर. तर हा झाला दुसरा पॅरेग्राफ. दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये काय दिले की भूमातेने पृथ्वीराजाला काय उपदेश केला? भूमातेने पृथ्वीराजाला काय उपदेश केला? तर काय म्हणाली भूमाता पृथ्वीराजाला की तुझे वडील दुष्ट शासन करते वेनराज होते, त्यामुळे त्यावेळी मी चोर लुटून नेतील या भीतीने धनधान्य फळे फुले मी माझ्या उदरातच ठेवली. मात्र तू प्रजेचे कल्याण करण्यात मग्न असा राजा आहेस, आणि जर तू प्रयत्नपूर्वक शेतीचं काम करशील तर मी निश्चितच प्रसन्न होईल. म्हणून धनुष्याचा त्याग कर, खुरपे, नांगर, कुदळ आणि फावडे हातात घेऊन, प्रजेला सोबत घेऊन शेतीचं काम कर, असा उपदेश भूमातेने पृथ्वीराजाला दिला. आणि या भूमातेचा हा उपदेश ऐकून त्यानुसार पृथ्वीराजाने आचरण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पृथ्वीराजाने या उपदेशाचं पालन करण्यासाठी काय काय केलं ते हे या चौथ्या पॅरेग्राफ मध्ये दिलेलं आहे. तर बघायचंय. भूमातुहु उपदेशम, भूमातेने सांगितलं की तू काय कर? धनुष्याचा त्याग कर, बरोबर, आणि शेतीचं साहित्य हातात घे आणि शेतीचं काम प्रजेला सोबत घेऊन कर. मग त्यांनी पहिलं काम काय केलंय हा उपदेश लक्षात ठेवून ते या पॅरेग्राफ मध्ये दिलेले बघायचंय. भूमातुहु उपदेशम, भूमातेचा उपदेश, मनसी निधाय, मनात ठेवून, लक्षात ठेवून, भूमातेचा उपदेश लक्षात ठेवून, पृथुवैन्य, पृथुवैन्य राजाने नदीनाम मार्गम, नद्यांचा मार्ग, अवरुद्ध्य म्हणजे अडवून, अवरुद्ध्य अडवून, कृषी कार्यार्थम जलस्य उपयोगम अकरोत, कृषी कार्यार्थम, कृषी म्हणजे शेती, कार्य म्हणजे काम, शेतीच्या कामासाठी जलस्य उपयोगम अकरोत, पहिलं काम काय केलं पृथ्वीराजाने की
नदीनां मार्गम अवरुद्ध्य, नद्यांचा मार्ग अडवून, नद्यांचा मार्ग अडवून या पाण्याचा उपयोग शेतीच्या कामासाठी केला. भूमातेने जो उपदेश केला तो पृथ्वीराजाने लक्षात ठेवला आणि ते लक्षात ठेवून त्या उपदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पहिलं शेतीचं काम त्याने केलं असेल तर तो काय म्हणाला की नद्यांचा मार्ग अडवून त्याने त्या नद्यांच्या पाण्याचा उपयोग शेतीच्या कामासाठी केला. दुसरं काम काय केलं? वृष्टी जलसंचयम कृत्वा. वृष्टी म्हणजे पाऊस, वृष्टी म्हणजे पाऊस, जल म्हणजे पाणी, पावसाच्या पाण्याचा, संचयम म्हणजे साठा, पावसाच्या पाण्याचा साठा, कृत्वा करून, पावसाच्या पाण्याचा साठा करून, जल व्यवस्थापनम अकरोत, पाण्याचे व्यवस्थापन केले. जल व्यवस्थापनम अकरोत म्हणजे पाण्याचे व्यवस्थापन केले. पहिलं कार्य काय केलं? नद्यांचा मार्ग अडवला आणि नद्यांच्या पाण्याचा उपयोग शेतीच्या कामासाठी केला. दुसरं काम काय केलं? पावसाच्या पाण्याचा साठा करून जल व्यवस्थापन केले. तिसरा उपयोग भूमिम उर्वरतमाम कर्तुम प्रायतत. भूमिम म्हणजे भूमीला, भूमीला उर्वरतमाम भुसभुशीत म्हणजे ज्याच्यावर कितीतरी वर्षांपासून फावडं म्हणा, नांगर म्हणा फिरलेलं नव्हतं, ती जमीन जी एकाच ठिकाणी पाणी पडून गच्च झालेली होती म्हणजे नापीक झाली होती, ती नापीक जमीन पृथ्वीराजाने नांगरून भुसभुशीत करण्याचा प्रयत्न केला. पहिलं काम काय केलं? पहिले आपण नद्यांचा मार्ग अडवला आणि त्याचा उपयोग शेतीच्या कामासाठी केला. दुसरा उपयोग काय? पावसाच्या पाण्याचा साठा करून जल व्यवस्थापन केले. तिसरा उपयोग काय केला? की जमीन भुसभुशीत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. बरोबर? हे 3 काम भूमातेचा उपदेश लक्षात ठेवून पृथ्वीराजाने केला. त्यानंतर काय केलं? त्यानंतर तस्मिन क्षेत्रे, त्या शेतात, त्यानंतर भुसभुशीत केलेल्या, सुपीक केलेल्या त्या शेतामध्ये जनाहा लोकांनी धान्य बीजानी अवपन, धान्याची बीजे पेरली. अवपन शब्दाचा अर्थ काय? पेरली. त्या ठिकाणी त्या शेतात लोकांनी धान्याची बीजे पेरली. सह नैकेभ्यः वृक्षेभ्यः, त्यांनी अनेक वृक्षांपासून विविध प्रकारकानां बीजानां, वेगवेगळ्या प्रकारच्या बियांचा संकलनम चयनम, साठा केला. संकलनम म्हणजे काय? साठा. पहिलं काय केलं? नद्यांचा मार्ग अडवून त्या पाण्याचा उपयोग शेतीच्या कामासाठी केला. दुसरा काय केला त्यांनी? दुसरा उपयोग काय केला? की पावसाच्या पाण्याचा उपयोग म्हणजे पावसाच्या पाण्याचा साठा करून त्या पाण्याचा उपयोग शेतीच्या कामासाठी केला किंवा जल व्यवस्थापन केले. तिसरं काम काय केलं? जमिनीला जी नापीक झाली होती तिला भुसभुशीत करण्याचा प्रयत्न केला. हे 3 काम पृथ्वीराजाने केले. त्यानंतर त्या जागेवर लोकांनी धान्याची बीजे पेरली आणि त्यांनी नैकेभ्यः वृक्षेभ्यः, वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या बियांचं संकलन म्हणजे काय केलं? साठा. चयनम म्हणजे त्या बिया ज्या एकत्रित जमा केल्या होत्या त्या वेगवेगळ्या करणे, याला म्हणायचे काय? संकलनम म्हणजे साठा, म्हणजे वेगवेगळं त्यांनी परिश्रमाने केलं. बरोबर? तर या ठिकाणी आपला आजच्या तासिकेपुरतं आपल्याला आज याच ठिकाणी थांबायचं आहे. बाकीचं जे राहिलेलं आहे ते उर्वरित तासिकेमध्ये पाहू. धन्यवाद.